Study about interfacing of stepper motor. Okay, interfacing with stepper motor 8051. We are going to interface microcontroller 8051 with the stepper motor. So basic function of stepper motor, first of all I'll explain you. Okay, after that we'll move further. So what is stepper motor and how it works? So generally this stepper motor is consist of general diagram is like this. This one is your rotor, okay, which having teats on its outer portion, and there is one field coil which acts as a phasor. Okay, so there are field coil. So this is nothing but the general structure. In between these 2 points we are connecting a supply, external supply, which is nothing but VCC. These are the different steps or the phase. Okay, so let this phase be your A1, then A2, A3 and A4. What indicates the given motor is of 4 phase, is having different 4 ways varying from A1, A2, A3 and A4. So हा 4 phases मध्ये आहे. So it is actually a brushless motor which converts electrical pulses into some mechanical rotation. So for that purpose, as your rotor rotates, it count the rotations or number of revolutions per second. Okay, so that means when you apply supply to the field coil, there is a rotation of rotor takes place. ठीक है, rotation of rotor takes place. This rotor either moves in anti-clockwise or clockwise direction. ठीक है, clockwise असेल तर या मानाने जाणार, anti-clockwise असेल तर reverse direction. So two different movements आहेत त्याच्यामध्ये, angular positions आहे or angular rotation you can consider either in clockwise or anti-clockwise direction. So while rotating, okay, so there are different steps are occur. Hence it is called as stepper motor. These steps are occur as per the application of input pulse. जे तुम्ही इकडनं सप्लाय देता, as per that it changes its steps. म्हणजे व्हेरिएबल स्टेप्स असतील, जसं असं तो मूव्ह होतोय, एका रोटेशन मध्ये किती नंबर ऑफ स्टेप्स कव्हर करतोय, किती नंबर ऑफ स्टेप्स त्या कव्हर केल्या जातात, दॅट इज नथिंग बट दी नंबर ऑफ रिव्होल्युशन्स. ओके, सो आता आपल्याला जी स्टेपरची साईज आहे, साईज ऑफ मोटर और द स्टेप साईज कशावर डिपेंड राहणार आहे की ह्या किती नंबर ऑफ स्टेप्स एका रोटेशन मध्ये घेणार. इट इज डिटरमाइंड बाय दी नंबर ऑफ फेजेस अँड दी नंबर ऑफ टूट्स. सो नंबर ऑफ टीट्स प्रेझेंट ऑन दी रोटर, याच्यावर किती नंबर ऑफ टीट्स आहे आणि किती नंबर ऑफ पल्सेस तुम्ही अप्लाय करताय ह्या रोटेशनसाठी, त्याच्यावर डिपेंड असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल किती नंबर ऑफ फेजेस आहे त्याच्यानुसार तुमचा हा डिपेंड राहणार. सो सिंपल फॉर्म्युला काय येणार आहे, टू कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ स्टेप्स. Number of steps is equals to number of phases into number of toots. ठीक है, how many toots are present on the outer portion of rotor. On the basis of that it checks the number of steps calculated. Okay, सो आता समजा अझ्युम केला आपल्या डायग्राम मध्ये मी दाखवले तर तेथे किती आहे, A1 to A4 अशा टोटल किती आहे, 4 फेजेस आहे. सो अझ्युम दॅट लेट द गिवन मोटर इज हॅव्हिंग 4 फेजेस अँड द रोटर इज हॅव्हिंग 50 नंबर ऑफ टीट्स. ठीक आहे, आपण 50 नंबर ऑफ टीट्स अझ्युम केले. सो ॲज पर दॅट द आन्सर इज नंबर ऑफ स्टेप साइज विल बी number of steps will be how many, 50 into 4. So how much, total 200 steps. ठीक आहे, सो हे किती जाणार आहे, 200 स्टेप्स कव्हर करणार आहे. किती याच्यामध्ये, एका रिव्होल्युशन मध्ये. एक कंप्लीट जेव्हा तो रिव्होल्युशन कंप्लीट करतोय त्यावेळेस किती स्टेप्स कव्हर करतोय, तो 200 स्टेप्स तो घेतोय. त्यावेळेस ते तुमचा रोटरचं एक रिव्होल्युशन काय होतंय, कंप्लीट होतंय. जेव्हा तो 200 स्टेप्स तुमचा फेज घेतोय त्यावेळेस त्याचं काय होतंय, एक रिव्होल्युशन कंप्लीट होतं. ठीक आहे, सो आता एक रिव्होल्युशन म्हणजे मला कन्वर्ट करायची, याची मुवमेंट जी आहे ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये मेजर करायची. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, टू कॅल्क्युलेट दी अँगल.
सो किती अँगल येणार याच्यासाठी? सो त्याच्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल, जस्ट डिवाइड 360 डिग्री. 360 एक कम्प्लीट रिव्होल्युशन म्हणजे काय, 360 डिग्री असतो. हा एक सर्कल कव्हर करतोय तो. सो त्याचा अँगल किती आला, 360 डिग्री. त्याला आपण डिवाइड करणार किती नंबर ऑफ स्टेप्स मध्ये, 200 स्टेप्स मध्ये. म्हणजे एक जो सर्कल आहे हा किती याच्यातील, अराउंड 200 स्टेप्स मध्ये. एवढ्या स्टेप्स तो कव्हर करतोय. ठीक आहे. सो या मॅनरने तुम्हाला हे डिवाइड करायचं. सो तो प्रत्येक याचा एका स्टेपचा अँगल किती येणार आहे, 1.8 डिग्री. ठीक आहे. सो एका रोटेशनसाठी तुम्हाला जो स्टेप अँगल आहे, स्टेप अँगल इज नथिंग बट 180 डिग्री. इन द सेम वे जर मी अझ्युम केलं, रिव्होल्युशन चेंज केले, आता हे झालं 200 स्टेप्स होते. म्हणजे काय, 200 स्टेप्स होते. त्या स्टेप्ससाठी तुम्हाला अँगल मिळाला 1.8 डिग्री. जर मी हा स्टेप्स चेंज केल्या, स्टेप्स कधी चेंज होतील, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ फेजेस अँड नंबर ऑफ टूट्स. सो आपण काय करू, नंबर ऑफ फेजेस 4 फेजेस कॉन्स्टंट ठेवू आणि टूट्स चेंज करत जाऊ, किंवा सिम्पली डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून घेऊ की नंबर ऑफ जे रिव्होल्युशन्स आहे म्हणजे 4 इंटू 500 समजा अजून केला, सो वेगळ्या वेगळ्या जे आपण डायरेक्टली काय केलं, जे काही स्टेप साईज होत्या, नंबर ऑफ स्टेप साईज चेंज केला. पहिला मला काय मिळाला आणि इकडे अँगल. ठीक आहे. पहिला आला 1.8 डिग्री फॉर 200 स्टेप साईज. 200 स्टेप साईज कसं केलं कॅल्क्युलेट आपण, 50 इंटू 4. 50 काय होते, नंबर ऑफ टूट्स होते, 4 काय होते, फेजेस होते. सेम वे जर मी चेंज केला अँगल माझा 0.72, देन देर विल बी 500 स्टेप साईज. ठीक आहे. 2 असेल, सॉरी स्टेप साईज नाही, स्टेप्स ऑनली, नंबर ऑफ स्टेप्स असणार आहे. 2 अँगल असेल तर देर विल बी टोटल 180 स्टेप्स. 2.5 असेल देर विल बी टोटल 144 स्टेप्स. 5.0 असेल then there will be total 72 steps. Likewise, if you consider 15 degree angle, then in that case there will be 24 steps. So या मानाने हे काय आपण स्टेप्स कॅल्क्युलेट करू शकतो. Now here the basic function is what, to as per the change in steps, number of steps, your angle goes on changing. So angular revolution कशावर डिपेंड आहे तुमचा, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ टूट्स अँड द नंबर ऑफ फेजेस प्रेझेंट. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट द अँग्युलर रोटेशन और द रिव्होल्युशन्स आर डिपेंड्स. सो आपल्याला अझ्युम करायचे की किती नंबर ऑफ स्टेप्स एका सेकंड मध्ये कव्हर करतोय. आपण नंबर ऑफ स्टेप्स कॅल्क्युलेट केल्या, आपल्याकडे होत्या 200 स्टेप्स, पण एका सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर रिव्होल्युशन पर मिनिट इंटू स्टेप्स पर रिव्होल्युशन. स्टेप्स पर रिव्होल्युशन म्हणजे काय, आता की एका रिव्होल्युशन मध्ये मी सांगितलं 200 स्टेप्स आहे आणि एक आरपीएम आपण काहीतरी प्रायर डिसाईड करू, डिवाइड बाय 60 केलं तर तेवढं तुमचं काय येणार आहे, स्टेप्स पर सेकंड कव्हर करतो. एका सेकंड मध्ये, एका पर सेकंड मध्ये किती नंबर ऑफ स्टेप्स कव्हर करतो, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. सो हे जे आहे मोटर ड्रायव्हिंगच्या 2 मेथड्स असतात. एक असतो फुल स्टेप आणि दुसरा असतो हाफ स्टेप. तुम्हाला हा मोटर रन करायचा आहे किंवा ड्राईव्ह करायचा आहे. So in that case, it is drive or run into 2 methods. One is full step method. ठीक आहे. एक असते फुल स्टेप आणि दुसरी असते हाफ स्टेप. सो फुल स्टेप म्हणजे काय येणार आहे की सिम्पली हा फुल स्टेप मोड म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही जेव्हा 4 फेज कन्सिडर करताय तर ऍट अ टाइम तुमच्या 2 कॉइल्स काय होणार आहे, एनर्जाइज्ड होणार आहे. ठीक आहे. फुल स्टेप मध्ये काय होणार आहे, 2 कॉइल्स एनर्जाइज्ड होतील. हाफ स्टेप मध्ये फक्त एकच कॉइल का होणार, एनर्जाइज्ड होईल. या डायग्राम मध्ये मी जे दाखवल्या कॉइल्स, ठीक आहे. सो इथे किती आहेत, A1, A2, A3 अँड A4 अशा 4 कॉइल्स आहे. 4 कॉइल्सला आपण सप्लाय दिलेला आहे, पल्स अप्लाय केलेली. ठीक आहे. सो टोटल किती झाले इथे, सिम्पली तुम्हाला A1, A2, A3, A4. ओके. सो टोटल किती 4 कॉइल्स आहेत. म्हणजेच काय झालंय आता की जेव्हा तुम्हाला फुल स्टेप मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर फुल स्टेप साठी तो ऍट अ टाइम किती कॉइल्स एनर्जाइज करेल, 2 कॉइल एनर्जाइज करेल. म्हणजे समजा पहिल्यांदा A1, A2 एनर्जाइज केला तर पुढे तो A2, A3 एनर्जाइज करेल,
मग A3 A4 आणि A1 A4 या मॅनरने सायकल काय होणार, चेंज होत जाणार. सिंगल कॉईल हाफ स्टेप मध्ये काय होणार, ऍट अ टाइम फक्त एकच कॉईल एनर्जाइज होईल. म्हणजे एकदा A1 झाली तर A1 एनर्जाइज झाल्यानंतर पुढची एनर्जाइज होईल A2 एनर्जाइज झाल्यानंतर पुढची एनर्जाइज होईल A3 मग A4 या मॅनरने. ठीक आहे. सो हे मेन टार्गेट आहे. फुल स्टेप मध्ये 2 कॉईल ऍट अ टाइम एनर्जाइज्ड होता आणि हाफ स्टेप मध्ये एकच कॉईल एनर्जाइज्ड होते. ठीक आहे. सेकंड पॉइंट, फुल स्टेप इज ऑलवेज युज्ड व्हेन द टॉर्क इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. तुम्हाला टॉर्क इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला टॉर्क इन्क्रीज करायचं आहे. इन दॅट केस यू आर गोइंग टू प्रेफर द फुल स्टेप मोड ऑफ युअर स्टेपर मोटर. While when you need the number of angular revolutions तुम्हाला फक्त कन्सिडर करायचे. सो इन दॅट केस यू कन्सिडर द हाफ स्टेप मेथड. ठीक आहे. सो या मेजर कन्सेप्ट आहे. So in case of full step, both torque and overall power goes on increasing. But in case of half step, the torque goes on reducing. Half step मध्ये torque काय असतो, reduced होतो. But the angular resolutions of the motor goes on increasing. So आपल्याला मेजर पार्ट काय की जेव्हा आपल्याला टॉर्क इन्क्रीज करायचं आहे, यू मस्ट कन्सिडर दी फुल स्टेप मोड फॉर दी मोटर ड्रायव्हर. आता ह्याच फुल स्टेप मोडचा यूज करून आपल्याला त्याच्या हेक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहे. मी सांगितलं 2 कॉईल एनर्जाइज्ड होत आहे. सो आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे हेक्स व्हॅल्यू मध्ये आणि मग प्रोग्राम डिझाईन करायचा आहे. सो बिफोर दॅट आय शेअर यू द बेसिक इंटरफेसिंग डायग्राम ऑफ युअर स्टेपर मोटर विथ दी मायक्रो कंट्रोल. ठीक आहे. त्याची डायग्राम शेअर करते. बरं, इंट्रोडक्शन मध्ये कोणाला काही डाऊट, मी एकदा रिपीट करते परत एकदा. ठीक आहे. सो व्हेरी फर्स्ट पॉइंट वॉज stepper motor. It is a brushless motor which converts electrical pulses into mechanical rotations. ठीक आहे. मेकॅनिकल रोटेशन्स म्हणजे काय, रोटरची मुवमेंट देतोय तो. द रोटर मुवमेंट्स इज इन स्टेप्स अकॉर्डिंग टू इनपुट पल्स. या रोटरची मुवमेंट कशी आहे, इट इज इन द स्टेप्स फॉर्मॅट. हेन्स दॅट मोटर इज कॉल्ड ॲज स्टेपर मोटर. युजली it has number of coils. Here you can observe there are total 4 coils, A1, A2, A3 and A4, and a rotor which having tooths on its outer portion. So depending upon the number of phases and the number of tooths, we calculate the step size. Okay, so total number of steps can be calculated with the help of number of phases and number of teeth. So simple formula for the number of steps is given by number of phases into number of tooths. So let assume here we have 4 phases A1 to A4 and 50 teeth which are present on the rotor. So multiplication 50 into 4, there will be total 200 steps covered for 1 revolution. Okay, hence we calculate the angle. So angle is calculated by dividing these 200 steps into for 360 degree. ठीक आहे. 360 डिग्रीला आपण काय केलं, डिवाइड केलं इंटू 200 स्टेप्स. सो वी गेट 1.8 डिग्री अँगल फॉर इच स्टेप. ठीक आहे. एका स्टेपचा अँगल किती झाला, 1.8 डिग्री. इन द सेम वे इफ वी कन्सिडर टोटल स्टेप्स, नंबर ऑफ स्टेप्स in varying manner, like if we consider 500 steps, then we get angle 0.72. If we consider steps, number of steps as 180, then you'll get 2 degree angle. Then if number of steps are 144, then you will get 2.5 degree angle. 72, 5 degree. And in the same way, if you consider 24 steps, then you will get the 15 degree angle. So you can change this angle as per the number of steps. ठीक आहे. बट आता याच्यामध्ये ह्या स्टेप्स कशा मूव्ह होणार किंवा ड्राईव्ह होणार, तर त्याला 2 स्टेप्स आहे, 2 मेथड्स आहे. वन इज फुल स्टेप मेथड अँड अनदर वन इज हाफ स्टेप मेथड. इन फुल स्टेप मेथड, at a time 2 coils are always energized. Means between A1 to A4, if we energized A1 and A2, then there will be 1 full step takes place. ठीक आहे. म्हणजेच काय होणार त्याच्यामध्ये, फर्स्ट ऑफ ऑल A1 and A2 will energized, after that A2 and A3 and A3 and A4 and A1 and A4. सो या 4 कंडिशन्स तुम्हाला तिथे ऑब्झर्व करायला मिळतील. बट इन केस ऑफ हाफ स्टेप, ॲट अ टाइम ओनली 1 कॉईल इज एनर्जाइज्ड. ठीक आहे. सो इन केस ऑफ फुल स्टेप, we consider that the overall power consumption and the torque goes on increasing. So where we need the torque increased manner, so in that case we used full step method for the
motor driving, but when you consider the number of angular resolution should be increased, in that case you have to use half step method. So this is all about the introductory part. Okay, so आता तुम्हाला मी एक इंटरफेसिंग ची डायग्राम शेअर करते. ऑन द बेसिस ऑफ दॅट वी कॅल्क्युलेट दी हेक्स व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू आणि मग प्रोग्रामला स्टार्ट करू. दिस इज नथिंग बट द व्हेरी सिम्पल इंटरफेसिंग डायग्राम ऑफ युअर स्टेपर मोटर. आता जनरली जेव्हा तुम्ही एक्सटर्नल डिव्हाइसेस ऍड करताय, वी हॅव टू कन्सिडर देअर ओव्हरऑल करंट फ्लोईंग थ्रू दॅट डिव्हाइस. ठीक आहे, करंट हा मेजर रिक्वायरमेंट असते. कारण का सर, जर तुम्ही डायरेक्टली कोणत्याही मायक्रो कंट्रोलरला इंटरफेस केला, तर इथे 89SS52 डायग्राम मध्ये जरी मेन्शन केलं तर 52 आणि 51 चे सिमिलर फीचर्स आहे. सो नो मॅटर, यू रेफर आयदर 52 और 51. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही इथे यूज करताय 8051 और 8052, तुम्हाला त्या मायक्रो कंट्रोलरचा करंट मेजरमेंट कन्सिडर करावे लागतात. सो ओव्हरऑल जो पोर्टचा आहे, पोर्टला जो तुम्ही इंटरफेस करताय, समजा मोटर इंटरफेस करताय, LCD इंटरफेस करताय, सो करंट फ्लोईंग थ्रू करस्पॉन्डिंग पोर्ट शुड बी कन्सिडर्ड. जर तो कन्सिडर नाही केला आणि एक्सेस करंट फ्लो झाला तर तुमचा मायक्रो कंट्रोलर काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. ते अवॉइड करण्यासाठी वी हॅव टू यूज ड्रायव्हर्स. ठीक आहे, सो इथे जो ड्रायव्हर मेन्शन केला आहे, इट इज नथिंग बट ULN2003. इट इज अ टाइप ऑफ ड्रायव्हर which is used to drive the motor, and it is acts as a communication media. सिम्पली आपण ऍझ्युम करू की मीडिया सारखा ऍझ्युम करतोय की हा काय करतोय, करंटला चेंज करतो. सो हा करंट याचा जो आहे हा अराउंड कॅरी करू शकतो 500 मिली अँपियर. म्हणजे प्रत्येक त्याचा एक पॉइंट जो आहे अराउंड 1 to 2 मिली अँपियर एक पिन कॅरी करू शकतो करंट. ठीक आहे, वाईल तुमचा जो पोर्ट असतो, पोर्टचा 8051 पोर्ट्स आहे, ते काय असतात, त्यांना करंट सिंकिंग कॅपॅबिलिटी किती असते, अराउंड 20 मिली अँपियर ओनली. सो हे इंटरफेस करण्यासाठी याची जर मोटरची तुमची करंट मॅक्झिमम असेल मोर दॅन 20 मिली अँपियर, देन इन दॅट केस यू हॅव टू यूज वन ड्रायव्हर टू कनेक्ट or to interface your microcontroller and stepper motor. So here the driver is ULN2003. It is actually the Darlington pair driver. It is used to interface or to drive the motor. So current carrying capability of this ULN2003 for each pin is 1 milliampere. ठीक आहे, प्रत्येक पिन किती कॅरी करतोय, 1 milliampere कॅरी करू शकतो. So this is nothing but here one stepper motor is added which having 4 phases which are connected to pin numbers of IC ULN2003, which is the driver, and the output of these pins 1 number 1 2 3 4 are connected to port 1 connection. ठीक आहे, P1 ला कनेक्ट केलेले P1.0, P1.1, P1.2, P1.3. म्हणजे आपल्याला काय करायचं आता, पोर्ट 1 ला अशा व्हॅल्यू इनिशियलाइज करायच्या आहे जेणे तुमचा जो इकडे आउटपुटला काय जाणार आहे, स्टेपर मोटर त्या मॅनरने रन होणार आहे. ठीक आहे, सो समजा मी फुल स्टेप कन्सिडर केला तर फुल स्टेप मध्ये 2 कॉइल ऍट अ टाइम मला एनर्जाइज करून तो रोटर काय करायचा आहे, रोटेट करायचा आहे, एक रिव्होल्युशन त्याचा कम्प्लीट करायचा आहे आणि ते रिव्होल्युशन्स मला कंटिन्युअसली काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं आहे. सो म्हणजे मोटर मला कंटिन्युअसली रन झालेली पाहिजे, कंटिन्युअसली रोटेट झालेली पाहिजे. सो ही कशा, विथ द हेल्प ऑफ आयदर यू कॅन यूज फुल स्टेप ड्राईव्ह मेथड और हाफ स्टेप ड्राईव्ह मेथड. ठीक आहे, सो आपण पहिली यूज करू फुल स्टेप ड्राईव्ह मेथड, वेअर वी आर गोइंग टू एनर्जाइज ऍट अ टाइम 2 कॉइल्स, म्हणजे आयदर A1 A2 और A3 A4 डिपेंडिंग. ठीक आहे, सो ऑन द बेसिस ऑफ दॅट यू हॅव टू राईट वन हेक्स टेबल, त्यांची व्हॅल्यू इनिशियलाइज करायची आहे. सो कशी येणार, सिम्पली तुम्हाला जो डेटा जाणार आहे, डेटा जाताना कसा जाईल, स्टेप 1 कन्सिडर केली. फॉर स्टेप 1 म्हणजे काय, एकदा 2 कॉइल्स एनर्जाइज होत आहे. सो अज्युम करू, सो इथे आपले A4, एक मिनिट, A4, A3, A2, A1 या व्हॅल्यू मी नोट डाऊन केल्या. ठीक आहे, A4, A3, A2, A1. सो मला काय करायचं आहे, ऍट अ टाइम 2 कॉइल एनर्जाइज करायचे आहे, बिकॉज आय एम युझिंग फुल स्टेप मेथड. ठीक आहे, सो फुल स्टेप मध्ये ऍट अ टाइम 2 कॉइल एनर्जाइज करायचे. मग मी काय केलं, याला 1 दिला, बाकीच्याला काय दिला, 0 दिला. ही झाली फर्स्ट स्टेप. ठीक आहे, ही स्टेप नंबर झाली फुल स्टेप मधली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला मी काय करणार, नेक्स्ट 2 म्हणजेच काय येणार, A3 आणि A2 एनर्जाइज करणार, A1 काय होईल त्यावेळेस 0 होईल. ठीक आहे, थर्ड स्टेप मध्ये काय जाणार, A3 आणि A4 एनर्जाइज होईल, बाकीचे काय होणार, 0 होणार. फोर्थ स्टेप मध्ये काय होणार, A4 आणि A1
1 होणार, बाकीचे 0 जाणार. हे झाले 4 स्टेप्स. ठीक आहे. सो या 4 स्टेप्समध्ये 0 0 1 1 म्हणजेच कोणते हेक्स व्हॅल्यू येते, याची व्हॅल्यू सांगा. स्टेप 1 ची हेक्स व्हॅल्यू 0 0 1 1 म्हणजेच काय 03H. 0 0 1 1 म्हणजे काय, पोर्ट 1च्या आपण 8 पिन्स कनेक्ट करतोय. 8 पिन मधले लोअर पिन्स आपण यूज करतोय, बरोबर. ह्या लोअर पिन्स आहेत, लोअर पिन्स दॅट इज फ्रॉम 0 to 3. सो 0 to 3 कशाला कनेक्ट करणार आहे, तुमच्या A4 A3 A2 आणि A1 ला व्हाया ULN 2003. सो पोर्ट 1 ची जी व्हॅल्यू आहे, पहिले जे 4 बिट्स आहे ते कंपल्सरी झिरोच राहतील, पुढचे जे बिट आहे ते चेंज होतील. ठीक आहे. सो लोअर बिट्स फक्त चेंज होणार आहे. सो आन्सर काय येणार याला, पहिली स्टेपचा आन्सर आलं 03H. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप जे आहे सेकंड स्टेपची हेक्स व्हॅल्यू काय आली, 0 1 1 0 मीन्स आन्सर इज 06H. ठीक आहे. देन 1 1 0 0 थर्ड स्टेप आहे, 0 8 4 12 12 म्हणजे ABC 0CH. फोर्थला काय येणार, 1 0 0 1 म्हणजे 09H. कळालं. स्टेप 03 06 0C आणि 09 या आपल्याला काय करायचंय, पोर्ट 1 ला इनिशियलाइज करायच्या आहेत. आणि प्रत्येक वेळी काय करायचंय, डिले ऍड करायचंय. म्हणजे मला काय करायचंय, जेव्हा मी स्टेप 1 घेते 03H त्यावेळेस त्याचं एक रोटेशन कंप्लीट झालं पाहिजे. जेव्हा स्टेप 2 घेते त्यावेळेस त्याचं एक रोटेशन कंप्लीट झालं पाहिजे. स्टेप 3 ला एक रोटेशन कंप्लीट झालं पाहिजे. म्हणजे ते रोटेशन कंप्लीट करण्यासाठी मला तिथे डिले पण काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. सो लेट्स मूव्ह ऑन टू प्रोग्राम. हे व्हॅल्यू लिहून ठेवा. फॉर स्टेप 1 03H, स्टेप 2 06 0C अँड 09H. सो आपण प्रोग्राम लिहूया. ठीक आहे. आता ह्या प्रोग्राम मध्ये पण कंडिशन्स काय आहे, की रोटर तुमचा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो, क्लॉकवाईज रोटेट होतो किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो, डिपेंड. सो आपण कंडिशन्स कन्सिडर करू. इनिशियली तो काय होतं, क्लॉकवाईज रोटेशन्स देतोय. आता क्लॉकवाईज रोटेशन्स देतोय म्हणजे मी स्टेप 1 2 च्या नंबर्स लिहिले होते 1 2 3 4. ठीक आहे. काय आलं होत्या, 0 6 आला होता, त्यानंतर 03 होता, 03 मग 06 0C आणि 09H आलं होतं, बरोबर. या व्हॅल्यू आल्या होत्या. आता मला क्लॉकवाईज घ्यायचंय म्हणजे या मॅनरने जाणार 1 2 3 4. अँटी क्लॉकवाईज म्हणजे डाऊनवर्ड टू अपवर्ड साईज. मी पहिले काय करणार, आय एम गोइंग टू कन्सिडर क्लॉकवाईज रोटेशन. आणि मी कशाला कनेक्ट केलेले आहे, पोर्ट 1 ला कनेक्ट केलेले आहेत. सो प्रत्येक वेळी मला काय करावं लागेल, एक डिले पण ऍड करावं लागणार आहे. सो डिले तुम्ही व्हाया टायमर मोड पण द्या किंवा व्हाया रेजिस्टर मोड पण द्या. आपण दोन्ही पण केलेले आहेत. यावेळेस आपण व्हाया रेजिस्टर मोड बघू. कॅल्सी असेलच तो पण कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. सो प्रोग्राम मध्ये काय येणार आहे, इनिशियलायझेशन पोर्ट 1 ला कनेक्ट केलेले म्हणजे प्रत्येक वेळी मला स्टेप 1 ची व्हॅल्यू पोर्ट 1 मध्ये लोड करावी लागेल. सो मूव P1, पहिली व्हॅल्यू काय आली होती माझी, #03H. ठीक आहे. ही झाली स्टेप 1. स्टेप 1 कंप्लीट करण्यासाठी मला काय करावं लागेल, डिलेचा प्रोग्राम ऍड करावा लागेल. सो ए कॉल डिले. सो डिले साठी सिम्पली प्रोग्राम आपण काय करणार, डिले कॅल्क्युलेट करूया. कॅल्सीवर नंतर डिले कॅल्क्युलेट करू. मी आता डिलेचा प्रोग्राम लिहिते. ठीक आहे. डिलेच्या प्रोग्राम मध्ये पहिले मूव R2 #100. ठीक आहे. मी सांगितलं होतं जेव्हा पुढे आपण काहीच मेन्शन करत नाही, इट इंडिकेट्स व्हॉट, डेसिमल. त्यानंतर मूव R3 #255. ठीक आहे. सो दिस वन विल बी
युअर L1, तो कशासाठी ते तुम्हाला माहिती की आपण डिक्रीमेंट करत असतो डिलेला. ठीक आहे. सो DJNZ R3 L2 and DJNZ R2 L1. ठीक आहे. सो जोपर्यंत काय होणार आहे, आता दोन आपण घेतलेले डिलेसाठी दोन रेजिस्टर्स घेतले. एकला आपण केले इनिशियलाइज विथ 100 व्हॅल्यू आणि दुसऱ्याला इनिशियलाइज केलं 255 ने. जोपर्यंत 100 रिड्यूस होत नाही तोपर्यंत 255 काय होणार, सॉरी, जोपर्यंत 255 रिड्यूस होत नाही, तो एकदा रिड्यूस झाला की मग काय होणार, पुढचा तुमचा इंडिकेट होणार. ठीक आहे, R2 आणि L1, आणि मग हे कंटिन्युअसली काय होणार, प्रोसेस होणार. तो तुमचा टोटल डिले येणार आहे. तर आता काम काय करायचं, डिलेसाठी हा प्रोग्राम लिहून ठेवा. लास्टला झाला प्रोग्राम की आपण याचा किती डिले येतो कसं कॅल्क्युलेट करायचं मी परत एकदा रिपीट करेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा डिले किती आलेला आहे. मागचा प्रोग्राम पण आय थिंक तुमच्या नोटबुकमध्ये असेलच व्हाया रेजिस्टरचा, तो पण रेफर करा ऍट द सेम टाइम कॅल्क्युलेशनला. सो हा डिले आपण ऍझ्युम करू काहीतरी डिले आहे, वी डोंट नो अबाउट दॅट. सो हा डिले आपण ऍड केला. त्यानंतर पुढचे स्टेप काय येणार आहे, रिटर्न. परत मला कुठे जायचंय, जिथे मी एक कॉल डिले केला होता तिथेच जायचंय. सो स्टेप कोणती जाणार, परत या स्टेटला, म्हणजे इथे परत आला. आता मला काय करायची, ही स्टेप कंप्लीट झाली, स्टेप नंबर 1. नाव आय एम गोइंग टू मूव्ह टू स्टेप नंबर 2. सो लोड युअर P1 विथ द नेक्स्ट व्हॅल्यू विच इज #06H. ठीक आहे. सेम वे परत काय करणार मी, डिले ऍड करणार. ही स्टेप कंप्लीट झाली की परत तो काय जाणार, युअर पोर्ट 1 विल लोडेड विथ व्हॅल्यू 0CH आला होता आय थिंक, बरोबर, 0CH. परत एक कॉल डिले, मूव P1 #0C नंतर 09H. ठीक आहे, 09H आला होता. परत एक कॉल डिले. आता मला ही प्रोसेस काय करायची, रिपीट करायची आहे. सो रिपीट करण्यासाठी नेक्स्ट कमांड काय येणार माझी, इथेच लिहिते मी, S जम्प टू दी मेन प्रोग्राम. आता मेन प्रोग्राम म्हणजेच काय, जिथून तुम्ही इनिशियलायझेशन स्टार्ट केलं होतं. ठीक आहे, हा तुमचा येतो मेन प्रोग्राम. सो हा झाला तुमचा फुल स्टेप मेथडवाला विच कंटेन द स्टेप अँगल 1.8 डिग्री. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण हा मुवमेंट केली क्लॉकवाईज. सो अँटी क्लॉकवाईज साठी काय करणार, फक्त ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या उलट्या टाकत जायच्या, म्हणजे जिथे आपली लास्ट व्हॅल्यू आली 09 ती इथे येणार. ठीक आहे, त्याच्यानंतरची व्हॅल्यू काय आली 0C ती इथे जाणार. त्याच्यानंतर काय आला होता 06 तो इकडे जाणार आणि 03 लास्टला जाणार. फक्त रिव्हर्स ऑर्डरनी टाका, बाकीचा प्रोग्राम सेम राहील. तुमचा झाला अँटी क्लॉकवाईजचा प्रोग्राम. क्लिअर. ओके, ठीक आहे. तर काय करा, होमवर्कसाठी अँटी क्लॉकवाईजचा प्रोग्राम तुम्ही नोट डाऊन लिहा. हा, आता आपल्याला डिले किती आला होता तो कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्सी असेलच सगळ्यांकडे. याचा डिलेचं कॅल्क्युलेशनची स्टेप्स तुमच्याकडे असतीलच, त्या ओपन करा. आपण एक एक 1 बाय 1 स्टेप्स एक्झिक्यूट करू. ठीक आहे. सो 1.12 मेगाहर्ट्ज केलं, 8.33 इंटू 10⁻⁻8 आला. त्यानंतर DJNZच्या 24T स्टेट्सने आपण मल्टिप्लाय केलं, वी गेट 2.2 मायक्रोसेकंड. आफ्टर दॅट आता आपल्याला काय करायचंय, जस्ट कन्सिडर डिक्रिमेंटिंग काउंटर किती, 255चा. पहिला आपण एक काउंटर घेतलाय 100 आणि दुसरा काउंटर घेतलाय 255चा. ठीक आहे, सो आधी 255 डिक्रिमेंट होत जाणार. सो जस्ट मल्टिप्लाय 2 मायक्रोसेकंड बाय 255. 2 into 255 into 10⁻⁻6 or you can write it as a microsecond. ठीक आहे. सो काय येणार, 510. ठीक आहे, 510 मायक्रोसेकंड आपण अजून केलं. आफ्टर दॅट आता काय करायचंय, पुढे आपण कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे, परत
100ने, बरोबर. सो 510 इंटू आपला 100 काउंटर जो नेक्स्ट होता R2 वाला, तो किती आला तुमचा, इंटू 100 इंटू 10⁻⁻6, सो 0.051 सेकंड मध्ये आलं आन्सर. ठीक आहे. आता याचं काय करायचं, आपल्याला कन्व्हर्जन करायचे, म्हणजेच अराउंड काय येणार आहे, 51 मिली सेकंड. करेक्ट ना. चेक करा आन्सर बरोबर येते की नाही. म्हणजे अराउंड 50 मिली सेकंडचा आपण काय केलेला आहे, डिले दिलेला आहे. आले आन्सर. ओके. सो या मॅनरने डिलेचे प्रोग्राम्स असतात, हे पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सो कोणताही डिले ऍड करायचा असेल व्हाया रजिस्टर और व्हाया टायमर मोड, तुम्ही दोन्ही मेथड्स यूज करू शकता. फक्त डिलेचं काय ना, प्रत्येक ठिकाणी प्रोग्राम फिक्स असणार आहे. सो मे बी याच्यात काही डाऊट आहे का ह्या प्रोग्राम मध्ये पूर्ण स्टेपर मोटरच्या, एनी डाऊट. हाच प्रोग्राम आपण अजून एक मेथडने पण लिहू शकतो, व्हाया लुकअप टेबल. मी दरवेळेस सांगितलं बघा, 7 सेगमेंटमध्ये पण आपण लुकअप टेबलचा यूज केला होता. आता इथे पण सेम लुकअप टेबलचा पण यूज करून आपण प्रोग्राम डिझाईन करू शकतो. सो लुकअप टेबलसाठी आपल्याला पहिले काय करावं लागेल, काउंटर इनिशियलाइज करावं लागेल. आपल्याकडे 4 स्टेप्स आहे, 1 2 3 4. ठीक आहे.